उगवत्या भास्कराला जय भीम आहे माझा, समतेच्या लष्कराला जय भीम आहे माझा। उगवत्या भास्कराला जय भीम आहे माझा, समतेच्या लष्कराला जय भीम आहे माझा। मनोज राजा येथे पराग पेरणाऱ्या ह्या निळ्या पुरस्काराला जय भीम आहे माझा। ह्या निळ्या पुरस्काराला जय भीम आहे माझा। बहिष्कृता महत्व बाबामुळे मिळाले। सर के बहिष्कृतास महत्व बाबामुळे मिळाले, बुद्धाचे पंचतत्व बाबामुळे मिळाले, विषमतेचे तत्व बदलविण्या मनोज राजा क्रांतीचे जीवन सत्य बाबासाहेबांमुळे मिळाले। क्रांतीचे जीवन सत्व बाबासाहेबांमुळे मिळाले। अरे म्हणून चेहरे से बुलबुल दिसले पाहिजे, कारण की जयंतीचा कार्यक्रम आहे नाही साहेब, म्हणून तर म्हणतोय अरे विश्वनायक क्या बात है। विश्वनायक भीमाला प्रथम वंदना, विश्वनायक भीमाला प्रथम वंदना, विश्वनायक भीमाला प्रथम वंदना, विश्वनायक भीमाला प्रथम वंदना। विश्वनायक भीमाला प्रथम वंदना, श्रमाला प्रथम वंदना। अरे विश्वनायक या भारतामध्ये नाही, या जगामध्ये बाबासाहेबांसारखा जन्मास कोणी आला नाही आणि येणार सुद्धा नाही, कारण की ज्या मानवाची जयंती 200 देशामध्ये साजरी केल्या जाते, कोणी आहे काय असा आहे का? म्हणून तर म्हणतोय विश्वनायक भीमाला प्रथम वंदना, अरे विश्वनायक भीमाला प्रथम वंदना। आणि खळकर श्रमाला प्रथम वंदना।
वंदन गीतासारखं झालं पाहिजे. तर मग बाकी सोबत पुढे कार्यक्रम आहे नाही जाय. हा गरम कर डाले कारण इथल्या सरपंच साहेबांसाठी जोरदार टाळ्या सर्वांनी स्वागत करावं. हा क्या बात आहे. इथल्या हजरा पगळी जाती जाती मध्ये केली गुलमी मांग भंगी बौद्ध सामार पाटील माळी सर्व इथल्या 18 पगड जाती जाती मध्ये इथल्या 18 पगड जाती जाती मध्ये बाबा केल्या प्रेमाला प्रथम वंदना. बाबा केल्या प्रेमाला प्रथम वंदना. बाबा केल्या प्रेमाला सर्व आपलेच आहेत ना. किती आहे जरा हात वरते करा. जय भीम आले. हा क्या बात आहे. कारण की भाई की बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. बुद्धाला जोपासणाऱ्या नागाची गरज आहे. बाबासाहेबांच्या लेखनांना त्यागाची गरज आहे. या भारताला बौद्धमय करण्या मनोज राजा अबे मेंढराजीला ही आज वाघाची गरज आहे. मेंढराची नाही आज वाघाची गरज आहे. जानी भाई के माणसात तलवारी परी पातीचे पाहिजे. माणसात तलवारी परी पातीचे पाहिजे. बुद्धाच्या पवित्र जातीची पाहिजे. मनोज राजा परिवर्तन घडावया येथे अबे हिजड्याचे नाही मर्दाच्या जातीचे पाहिजे. और जो लोग कहते हैं हे भीम सर साहेब आंबेडकर हे एका जातीचे नाही. फक्त इथल्या लोकांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त बौद्ध समाजाचे आहे. नाही, बाबासाहेब आंबेडकर सर्व जाती धर्माच्या लोकांचे आहेत. अरे एकदा ग्रहंत करून पहा किती आनंद आहे. बाबासाहेबांचे विचारधारे किती मोठा आनंद आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे हे क्रांती आहे, विचारधारा आहे, शांती आहे. कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दुसरे बुद्ध. बोधिसत्व म्हणजे साधी पदवी नाही. बोधिसत्व कोणाला दिल्या जात नाही. रस्त्यावरचे बघायला बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दुसरे कोणी नाही तर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आहेत. कारण की हे बाबासाहेबांमुळे हे जे स्वाभिमानाचं जीवन आम्हाला मिळालं ही फक्त बाबासाहेबांची पुण्य आहे. आज आमचे सरपंच साहेब सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत. फंड आला साहेब फंडातले काही येऊ देता नंतर थोड्या वेळानं. कारण की उम्र के हर पड़ाव में बुद्ध देखा है. उम्र के हर पड़ाव में बुद्ध देखा है. प्रणय तैरती नाव में बुद्ध देखा है. हाँ कल एक बूढ़ा कह रहा था दीक्षा भूमि पे मैंने बुद्ध तो नहीं लेकिन भीमराव में बुद्ध देखा है. म्हणून तर म्हणतोय सारी कर्मवारी ही सुकली चरणावारी. सारी कर्मवारी ही सुकली चरणावारी. सारी कर्मवारी ही सुकली चरणावारी. अरे सारी कर्मवारी ही सुकली चरणावारी. पण बाबा तुझ्या पहिल्या क्रमाला प्रथम
फार सुंदर विषय आपल्याला तुम्हाला ऐकवायचा आहे, कारण की कबीर बुद्ध फुले कबीर बुद्ध फुले कबीर बुद्ध फुले बस तुला छे फुले छत्रपती शिवाजी महाराज हे जर कळून घ्यायचे असतील, यांची विचारधारा जर समजून घ्यायची असतील, बुद्ध आणि त्याचा धम्म तुम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर वाचावं लागेल. बाबासाहेब वाचल्यानंतर तुम्हाला बुद्ध आणि त्याचा धम्म समजेल, कळेल. नाही तर तुम्ही कितीही बुद्ध आणि त्याचा धम्माची पानं चाडलीत तर तुमच्या लक्षातच येणार नाही. पण तुम्हाला पहिले बाबासाहेब वाचा लागेल, त्यानंतर तुम्हाला भगवान बुद्ध कळेल, संत कबीर कळेल, संत तुकाराम कळेल, छत्रपती शिवाजी महाराज कळेल, क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले कळेल की ही लढाई कशी होती. कारण बुद्ध कबीर बुद्ध फुले हे तुला छे फुले कबीर बुद्ध फुले हे तुला छे फुले. बाबा अभूतपूर्व 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 तमाला प्रथम वंदना क्षण आहे. या गीताचे कवी माझे गुरु मनोज राजा गोसावी लिहितात. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी. कारण मनोज राजा कवी मनोज राजा कवी मनोज राजा कवी माय बापाधी बापांनी आपल्याला जन्म दिला. पण 18 वर्षानंतर जे आमची प्रगती झाली, आमची उन्नती झाली ही फक्त कोणामुळे? कारण की घेतो तो श्वास आणि खातो तो घास हा कोणामुळे? म्हणून म्हणतो मनोज राजा कवी माय बापाधी मनोज राजा कवी माय बापाधी माय बापाधी काय करतो फक्त करतो फक्त तुम्हाला प्रथम वंदना हे फक्त बाबासाहेबांचे विचारधारेवर झुकणार आहे. कारण कुठेही नाही करतो फक्त करीतो फक्त तुम्हाला प्रथम वंदना.